एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आणि मी आज खूप जास्त हॅपी आहे, कारण माझी मम्मी आलेली आहे घरी. आणि आम्ही तब्बल म्हणजे पियाच्या लास्ट बड्डेला भेटलो होतो. आणि मी दिवाळीत जाणार होती तिकडे त्यांच्याकडे, पण काही कारणाने कॅन्सल झालेलं, कारण आम्ही इथे म्हणजे नुकतेच असे शिफ्ट झालेलो होतो. सो मी नाही गेलेली आणि मम्मी आता परत पियाच्या बड्डेसाठी आलेली आहे. आणि ते अदरवाईज असे कधी येतच नाही, फक्त बड्डेसाठी येत असतात. तेही एक भेटणं व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी हे स्वतःला जे आहे रुटीन करून घेतली की पियाच्या बड्डेला जायचं. ॲटलिस्ट ती 10 वर्षाची होते तोवर. आणि घरी आजी आली म्हणजे कुठल्याही नातवाचं असो की त्यांचा पूर्ण वेळ जो असतो तो आजी 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 हाच करण्यात जात असतो. आणि आज सकाळपासून तिचं हेच चाललेलं आहे. आणि जे काही तिने मागच्या दिवसात जे ती फोनवर सांगत होती आणि जे काही तिचं सांगायचं बाकी होतं त्या सगळ्या तिच्या गप्पा चाललेल्या आहेत. आणि माझंही दिवसभर तेच चालणार आहे. जे मी मम्मीला गप्पांतून सांगत होती ते मी आता प्रत्यक्ष मम्मीला दाखवू शकते की बघ, मी तुला तेव्हा हे सांगत होती तर हे असं आहे. आणि तिला झाडांमध्ये इंटरेस्ट नाही, पण मला येतो आहे म्हणून ती पण इंटरेस्ट घ्यायला लागलेली आहे. आणि ती पण माझ्या झाडांना सगळं व्यवस्थित बघते की काय कसं हे दाखवलं होतं तू व्हिडिओ. आणि ती माझी फर्स्ट व्ह्यूवर आहे, फर्स्ट सबस्क्रायबर आहे. तिला जमेल तेवढं ती मला सपोर्ट करत असते आणि यात काही शंका नाही आहे. आणि एक खूप जास्त सपोर्ट जो आहे मला माझ्या मम्मीकडून मिळत असतो की तू करत राहा, छान होता. आणि तिचा रिस्पॉन्स ऐकूनही मला थोडं मोटिवेट होत असते मी की. आणि मी कधी असं वाटलं की बस आता आज नाही बनवायचा आणि ती थोडं मोटिवेट केलं की मी बनवायला सुरुवात करत असते. सो अशा माझ्याकडे 2-3 जे सपोर्टिव्ह पर्सन आहेत ते माझ्याकडे आहेत. आणि मी ह्या गोष्टीसाठी स्वतःला खूप जास्त लकी देखील समजते. आणि सकाळी सकाळी मी खूप जास्त मम्मीसोबत इथे गप्पा मारत आहे. मागच्या माझ्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी मॉलमध्ये गेलेलो. सो तिथे DIY मिस्टर DIYमध्ये गेलेलो होतो. तिथून मी हे ब्रश घेतलेले, कारण आता गॅस चांगलावाला घेतला आहे आणि त्याला क्लीन करून ठेवायचं आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रिसल्स असतात तसे हे 3 टाईपचे ब्रश आहेत. सो मी हे तिथून घेतलेले. आणि एक जी माझ्याकडे म्हणजे जी कुंडी मी IKEAमधून आणलेली होती. सो ते फ्लावर जे कुंडी असते ना फ्लावरची, ती जशीच तशी होती. सो कारण माझ्याकडे फ्लावर्सच नव्हते ठेवायला. सो फायनली त्या ज्या मी तुम्हाला बोलते की जी फुलदाणी असते ती याच्याबद्दल मी बोलत होती. आणि मी इतक्या दिवसापासून हिला असंच बबल रॅपमध्ये जशीच तशी ठेवली होती. सो फायनली तिच्यासाठी मी हे फ्लावर घेऊन आलेली आहे. आणि जेव्हा आपण घ्यायला जातो ना तेव्हा महत्त्वाचं हे होतं की घेऊ तर आपण कुठलंही शकतो, पण एवढे फ्लावर्स असतात आपल्याला की कळतच नाही की कुठलं घ्यावं. आणि मग एक पॉईंट होतो की जाऊ दे नेक्स्ट टाईम घेऊयात. आणि असंच मागच्या 2 वेळापासून झालेलं, पण फायनली मी हे घेऊन आलेली. आणि आता तेच मी त्याला जिथे मी विचार करून हे घेतलेलं होतं तिथे मी ठेवणार आहे. आणि कुठलीही गोष्ट घरात नवीन आली की तिची एक्साइटमेंट असते ना, ती अनादर लेवल असते. मग ती 2 दिवसासाठी का असे ना. आणि त्यासाठी मी इतकुशा जागेसाठी ठेवायचं आहे, पण मी पूर्ण क्लीन करून टाकत आहे. आणि मी मम्मीलाही दाखवते की एवढं छान दिसतं आहे म्हणून, बघ किती छान दिसतं आहे. सो तुम्हीही अशा गोष्टी करा जेणेकरून घरामध्ये तुम्हालाही छान वाईब्स येतील. घर व्यवस्थित डेकोरेटिव्ह दिसायला लागत असतं. घरी कुठलेही गेस्ट आले ना, स्वतःची मम्मी सोडून, तर मी लिटरली सांगते की म्हणजे ती आल्यापासून ना सकाळपासून चहा तिने बनवली आहे, ब्रेकफास्ट तिने बनवला आहे. माझं एकच काम आहे की तिला फक्त सामान काढून द्या आणि ती बनवते. आणि मी त्यांच्याकडे गेल्यावर पण तर रिलॅक्स डायरेक्ट जेवायला बसायचं, डायरेक्ट ब्रेकफास्ट करायचा, डायरेक्ट रात्रीचं जेवण. काहीही काम नसतं, म्हणजे ती तिथेही काम करून देत नाही आणि इकडे आल्यावरही काम करू देत नाही. सो हा जो एक रिलॅक्स टाईम असतो ना, म्हणजे तीही आपल्याकडे आल्यावर किंवा आपण तिकडे गेल्यावर ऑफकोर्स काही काम नाही करत, पण तरीही आपण तिकडे गेल्यावरती दमत नसते. तर हे महत्त्वाचं आहे. आणि मलाही असं वाटते की हा जो टाईम चालला आहे ना, हा सगळ्यात बेस्ट चाललेला आहे. अजून 2-3 दिवस राहणार आहे आमच्यासोबत. पियाचा बड्डे झाला की मग जाणार आहे. पण मी ह्या 2-3 दिवसात मला असं वाटते की मी खूप जास्त जे आहे जगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की बऱ्याच गोष्टी असतात त्या घरातल्या शांत होऊन जातात कुठलेही गेस्ट आले तरी पण. आणि इथे आम्ही सध्या आता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. नॉर्मल जे भाजी चपाती आहे ती करायची आहे. सो कारण तीच करणार म्हणून मी जास्त काही वाढवत नाही की हे बनवा ते बनवा.
ज्या दिवशी ती म्हणेल मला की आज तू बनव त्या दिवशी काहीतरी चांगलं बनवेल. पण आज आम्ही असंच गप्पा मारता मारता जे आहे भाजी आणि बाकीचे कामं जे आहोत ते करत आहोत. तर तुम्हीही सांगा, तुमच्यासोबतही असंच होत असतं का जेव्हा तुमची मम्मी तुमच्या घरी येते किंवा तुम्ही तुमच्या माहेरी जात असतात तेव्हा? सो नक्की मला तुमचा जे आहेत तुमचे जे त्यावेळेसची सिच्युएशन असेल मला ऐकायला नक्की आवडेल. सो नक्की कमेंटमधून मला कळवून सांगा की हा पिरियड प्रत्येक मुलीसाठी माहेरचा पिरियड किंवा त्यांची मम्मी इथे आल्यानंतरचा पिरियड खूप जास्त हॅपी असतो, जो माझ्यासाठी सध्या चाललेला आहे. बऱ्याच ज्या टिप्स असतात मला ह्या वेळी मिळत असतात जेव्हा मी त्यांच्या घरी पण जाते तेव्हा. जसं मला भाकर एवढी व्यवस्थित जमत नाही, जमते पण तिच्यासारखी अजिबात जमत नाही. सो ती मला सांगत असते की बघ तू इथे कुठेतरी चुकत असशील, सो तू असं कर तसं कर म्हणजे मग तुझी भाकर चांगली येईल किंवा वॉटेवर जे काही दुसऱ्या गोष्टी असतील तर ते शिकवणं पण चालू असतं. आणि ज्या वर्षापूर्वी म्हणजे आम्ही भेटलो होतो तर एवढ्या गप्पा असतात की हे झालेलं ते झालेलं, त्या सगळ्या गप्पांसाठी तर 4 दिवस अपूर्ण पडतील एवढं बोलणं चाललेलं असतं. सो मी तर माझा बेस्ट टाईम आता एन्जॉय करत आहे. दुपार झालेली आहे आता आणि माझ्या मम्मीला म्हणजे प्रचंड झोप येत होती, पण पिया म्हणली की नाही नाही तुम्ही आजच आले आणि तुम्ही अजिबात झोपायचं नाही. आणि म्हणे तिने झोपू देत नव्हती ती. सो तिला म्हणली मी की आपण दोघी मस्त इथे छान शेंगा निवडत बसूया. मग ती म्हणली की नाही आजी पण पाहिजे. आणि हे असं होतच असतं मुलांचं की आजी बाबा आले की ते त्यांची जी हॅपीनेस असतो तो अनदर लेवल असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते बाजूला सारत असतात आणि आजी बाबा त्यांच्या पुढे येत असतात की नाही मला पाहिजेच, मला इथे जायचं पाहिजे, इथे करायचं आहे मला पाहिजे, तुम्ही माझ्यासोबत तुम्हीच खेळणार. आणि आपल्याला ते काही 2-4 दिवसासाठी विसरून जात असतात. सो ती पण तिचा मस्त असा टाईम एन्जॉय करत आहे. लग्नानंतर आत्तापर्यंत म्हणजे 8 वर्ष झालेले आहेत लग्नाला आणि आत्तापर्यंतचे 7 वर्ष ना जेव्हाही हिवाळ्याचा सीझन असतो तेव्हा मला जे मेथीचे लाडू असतात ते प्रत्येक वर्षी मला मम्मीकडून मिळत असतात. कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये कसंही काही हँडल करून ती माझ्यापर्यंत मेथीच्या लाडूचा डब्बा पाठवत असते. पण ह्या वेळेस मी तिला सांगितलं की तू जे आहे थोडा सामान घेऊन ये, थोडा मी घेते आणि आपण इथे मस्त जे आहे मेथीचे लाडू बनवूयात. कारण मी अजून एकही वेळा मेथीचा लाडू स्वतःने बनवलेला नाही आहे आणि त्यामुळे मला म्हणजे शिकून पण घ्यायचं होतं की कसा बनवायचा आहे. आणि एक छान असतं ना की आपण सगळे मिळून छान घरातले सगळे लोक मिळून आपण काहीतरी एक पदार्थ बनवत असतो आणि तो 1-2 महिन्यापर्यंत आपण खात असतो. सो मी इथे त्याचीच प्रिपरेशन करत आहे. ॲक्च्युली भांडे आमच्याकडे मोठे जास्त नाही आहेत, त्यामुळे जो सामान आहे ना तो अर्ध्या पोर्शनमध्ये डिवाईड करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून अर्धा पोर्शन नंतर करूया आणि अर्धा पोर्शन आता करायचं आहे. तर त्यामुळे थोडा टाईम जे आहे कन्झ्युमिंग जास्त होणार आहे. इथे मी तुम्हाला पूर्ण प्रमाण वगैरे सांगत नाही की काय काय किती पाहिजे म्हणून, बट जस्ट जे घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि जे शिंगाड्याचं पीठ असतं ते आहे, डिंक आहे आणि एक जे ब्लॅकवालं आहे ॲक्च्युली गोडंबी वगैरे आणि अजून जे खोबऱ्याचं कीस वगैरे तिने ऑलरेडी रेडीमेड तयार करून आणलेलं आहे. सो ह्या सगळ्यांना जे मी आधी बारीक करून घेत आहे. गुळाचा पाक इथे बनवायला तयार जे आहे करायला सुरुवात झालेली आहे. जे हे काही पीठ वगैरे आहे ना ते सगळं तिने तिकडूनच मेजर करून दळून वगैरे आणलेलं आहे. फक्त मी ड्रायफ्रूट्स इथे बारीक करणार आहे आणि जो पाक वगैरे बनवायचा आहे आणि त्यानंतर डायरेक्ट लाडू बनवायचे आहेत. तो प्रोसेस मी तुम्हाला सांगत नाही की काय प्रमाण किती घ्यायचं आहे. मी नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी जेव्हा स्वतः बनवेल तर तेव्हा मी तुम्हाला सांगेल की काय कसं घ्यायचं. सध्या तुम्ही फक्त मेथीचे लाडू एन्जॉय करा, जे आय एम शुअर तुम्हालाही तुमच्या मम्मीच्या घरूनच मिळत असतील मोस्ट ऑफ द टाईम. आणि इथे जे पीठ वगैरे होतं शिंगाड्याचं हे सगळं मी हे एक जस्ट मोठं माझ्याकडे एक जे आहे पातेलं आहे, याच्या व्यतिरिक्त मोठं काही नाही आहे कारण जास्त गेस्ट आमच्याकडे कोणीही येत नाही. म्हणून मोठा सामान घेण्यात मला असं वाटतं की काही अर्थ नाही. पण आज मला हे रिअलाईज झालं की ॲटलिस्ट एक तरी असं सामान पाहिजे माझ्याकडे मोठा, की कोणी आलं तर आपल्याला जे आहे जास्त काहीतरी बनवता येईल. सो इथे पिठं वगैरे सगळं काढून व्यवस्थित जे आहे माझं काम आहे याला फक्त मिक्स करणं. साईड बाय साईड मम्मी तिकडे जे आहे पाक ते आहे ते बनवत आहे आणि हे आम्ही सायंकाळी स्टार्ट केलेलं होतं आणि 5-1 वाजता
पण आम्हाला लाडू बनवत बनवत खूप जास्त जो आहे वेळ झालेला होता, कारण की ज्या गोष्टी जास्त दिवस टिकत असतात त्या जास्त टाईम कन्झ्युमिंग देखील असतात. पण एकदाच्या बनवल्या की मग टेन्शन नसतं. आणि ह्या दिवसात ड्रायफ्रूट्स खाणं किती महत्त्वाचं आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे कारण की मग उन्हाळा सुरुवात झाल्यावर आपण ड्रायफ्रूट्स खात नाही, कारण ते गरम पडतात. त्यामुळे हा एक जो ऋतू आहे तो खूप चांगला आहे. तर सो जेवढे जास्त ड्रायफ्रूट्स तुम्हाला कन्झ्युम करता येतील तेवढे तुम्ही खाल्ले पाहिजे. आणि ते आपल्याला ह्या हिवाळ्यामध्ये खाल्लेले जे काही चांगल्या गोष्टी आहेत, जसे की ड्रायफ्रूट्स आहेत, ते तुम्हाला पूर्ण पुढच्या हिवाळ्यापर्यंत जे आहे मधून ताकद देत असतात. जसं मी नेहमी सांगते की जास्त प्रोडक्ट्सवर पैसे न खर्च करता खाण्यावर भर घाला. आपण म्हणतो की महाग आहे, फ्रूट्स महाग आहेत, पण ते तुम्हाला जास्त बेनिफिट्स देऊन जातात कम्पेअर टू आपण जे काही प्रोडक्ट्स बाहेरचे यूज करतो. सो इथे मी हळुवारपणे मस्त गप्पा करता करता जे आहे मिक्स करत आहे. आणि आता पाक देखील बनून झालेला आहे. आणि हे सगळं खूप छान पद्धतीने मिक्स करून झाल्यावर मी जे आहे लाडू बनवायला सुरुवात करणार आहे. एवढे पूर्ण लाडू आमचे नाही आहेत, काही लाडू माझ्या भावाला द्यायचे आहेत. तोही पुण्यातच राहत असतो, सो तो घेईल. आणि बॅचलर असल्यामुळे त्याच्याकडे हा एकमेव ऑप्शन आहे, त्यामुळे त्याच्यासाठी जास्त आहेत आणि आमच्यासाठी थोडे अर्धे, त्याच्यासाठी अर्धे असे जे आहेत ते बनवायचे आहेत. तर मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ माझ्या मम्मीसोबतचा आवडला असेल. आणि तुम्हीही जसा मी माझा टाईम एन्जॉय करते, पुढचं 2-3 दिवस करणार आहे. आणि अपेक्षा करते तुम्ही असाच एन्जॉय करत असाल तुमच्या घरच्यांसोबत, वॉटेवर तुमच्या आवडीचे पाहुणे आल्यावर. आणि इथे जे आहेत मी लाडू बनवत आहे. एवढे परफेक्ट मला जमत नाही तिच्यासारखे, पण मी ट्राय करते की जास्तीत जास्त चांगले बनावे. सो असो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि माझ्या असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कुठल्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ माझा तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक माझा व्हिडिओ बघू शकतात. सो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.